नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता पाऊस सुरू झालाय आणि ओढ्याला पण भरपूर पाणी आलंय. तर आज आपल्याला ना मस्तपैकी खेकडी उजेडायला जायचे बॅटरी घेऊन. तर आपण एकटाच आहे, बघू किती खेकडी भेटतात किती नाही. त्या खेकडी घेऊन आल्यानंतर आपल्याला मस्तपैकी त्यांचा झणझणीत रस्सा पण बनवणार आहे. तर आज आपण काळ्या पाटीच्या खेकडी म्हणजे चिंबोऱ्या खेकडी पकडायला जाणार आहे. तर एकटाच आहे त्याच्यामुळं कॅमेरा पकडता येतो का नाही, पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला खेकडी उजाडायला जाणार आपण. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर गेल्यानंतर भरपूर सारं पाऊस चालू होता, त्याच्यामुळे एक हातात बॅटरी एक हातात पिशवी घेऊन आपण खेकडे उजाडायला चाललो होतो. आणि एकटाच असल्यामुळे एकदम निवांत चाललो होतो. तर भरपूर सारा पाऊस वावरामध्ये साचला होता, त्याच्यामुळे ना खेकडी ह्या त्यांच्या बिळामधनं बाहेर येतात पाऊस चालू असल्यानंतर. आणि त्या शोधायचं आपल्याला काम चालू. 2-3 सापडल्यात. तर असं शोधत शोधत जावं लागत आहे. आणि एकदम आपल्या पावलं हळूहळू टाकत जावं लागतं. आहे बघा इथे समोर खेकड आहे, मला दाखवतो मी. तर एकदम खेकडात ना बिळाच्या तोंडावरती येऊन आपण बघितल्या पळून जातात. त्याच्यामुळे एकदम सांभाळून त्या आपल्याला आपली चाल करतात. या बघा अशा या पहिल्या पावसाच्या खेकड्याची एकदम मीडियम साईजची खेकड आहे. आता ही कशी पकडायची, तोंडात बॅटरी पकडली आणि अशी पाठीमागणं पकडायची. बघा मग तिला काही हालचाल करता येत नाही. तर अशा ह्या खेकडी पिशवीमध्ये पकडल्या टाकायचं वांद. मोबाईल पकडावं का खेकड टाकावं, एकटा असल्यावर लय आबळ होऊन जाते. अशा ह्या खेकडीली आलो होतो आपण. तर 7-8 जरा खेकडी भेटल्यात आपल्याला. हे बघा खेकडी अशा बिळाच्या तोंडाला येत राहतात. हे बघा हे बघा अशा समोर बाहेर आल्या की पटकन झप टाका लागते. तर चला फायनली आपण खेकडी आणल्यात. हे बघा मोठ्या साईजचे आपल्याला 2 खेकडे भेटल्यात मोठमोठे. आणि त्यांचे आता आपल्याला ना शिंगडे मोडून टाकायचेत. कारण ते शिंगडे जर नाही मोडले ना तर रात्री त्या एक खेकड दुसऱ्या खेकडीला चावून टाकते. त्याच्यामुळं आपल्याला ना पहिले याची शिंगडे जे फांगडेत ते मोडून टाकायचेत, जेणेकरून आपल्याला दुसऱ्या खेकडींच्या पाकड्या ते खाणार नाही. कारण मोठ्या साईजच्या खेकड्यांची मोठे मोठे शिंगडे असतात. ते शिंगड्यामध्ये ना ते पूर्ण जे छोट्या साईजच्या खेकडे असतात ना त्यांना खाऊन घेतात. आणि आपण लवकरच गेलो होतो त्याच्यामुळं आता अजून आपली जेवणं पण नाही. जेवणाच्या अगोदरच आपण एवढं खेकडे आणले. तर आमचा वेद पण खेकड पकडायला पाहत होता, त्याला पण खेकडी खूप आवडतात. बघा अजून तो पण जागीच आहे. कारण आताशी 8 ते 9 वाजले असतील आणि आपण एवढा खेकडी पण घेऊन आलोय. तर त्याला 2 मोठ्या साईजच्यात, बाकीच्या छोट्या छोट्या आहेत. आणि आपल्या 2-3 माणसांसाठी या पुरेसे आहेत. तर अशा ह्या चिंबोऱ्या खेकड्या त्यांचा मोडून ठेवायचा काम चालू आहे, कारण त्या खूप बेकार असतात त्याचे शिंगडे. तर तुमच्याकडे चिंबोऱ्या खेकडी निघायला सुरुवात झाली का नाही कॉमेंट करून नक्की सांगा. तर त्याला पटपट करून आपल्या अशा सगळ्या खेकडी आता फायनली मोडून झालेल्या आहेत. छोट्या मोठ्या अशा आपण 8 खेकडी आणलेत. 8 खेकडी आता आपल्या एकदम मोडून ठेवलेल्या आहेत आपण. तर सकाळी उठल्यानंतर मग आईने खेकडी स्वच्छ करायला घेतल्या. त्यांच्या जे पोटातला जो मैला आहे ना, जो वेस्टेज मटेरियल आहे तो काढून घ्यायचा आहे. बघा ही मोठी खेकड होती आणि तिचे पेंदे पण पहा तुम्ही किती मोठे आहेत, पाकड्या पेंदे. तर त्यांच्यावरचा जो केसांसारखा भाग असतो पेंद्यांच्यावरचा तो पहिला साफ करून घ्यायचा. खेकडे तसं एकदम बनवायला एकदम सोप्या रेसिपीमध्ये तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे. त्यांचे जे वेस्टेज मटेरियल ते आई काढायचं काम चालू आहे. अशा पद्धतीने खेकड स्वच्छ करून ठेवायची. यावेळेस आपण काही भरून खेकडं करत नाही, भरून नक्कीच पुढच्या वेळेस चांगला. आणि खेकडीच्या मध्ये मांदा असतो बघा पिवळ्या रंगाचा, तो खायला खूप छान असतो, म्हणजे चांगला लागतो एकदम भारी. त्याने कालवणाला एक वेगळीच चव येते. तो हा पिवळा भाग हे बघा एकच नंबर त्याने कालवण होतं. तर आपल्याला ना या खेकडींच्या पाकड्यांचं पण एक रस्सा बनवायचा आहे, जेणेकरून कालवणाला एकदम घट्टपणा येईल. इकडं आईचं खेकडी पकडायचं काम चालूच आहे. आपला तुम्ही जर मागील व्हिडिओ गेल्या वर्षीचा पाहिला असेल त्याच्यामध्ये पण आपण मिक्सरमध्ये या पाकड्यांचा एकदम त्याचा ज्यूस केला होता आणि त्या ज्यूस आपण गाळून घेतला होता.
तर यावेळेस पण आपल्याला त्या पाकड्या काढायच्या साईडला आणि त्यांचा ज्यूस करायचा आहे, जेणेकरून आपल्या एक कालवणाला एक वेगळीच चव येईल रश्याला आणि एक घट्टपणा येतोय. तर तुम्ही पण असा ट्राय एकदा नक्की करून बघा. आपण पहिले आपल्याकडं मिक्सर नव्हते आमच्याकडं, तेव्हा आम्ही पाट्यावरती वाटून आई यांचं आपण भुगा करतो पाकड्यानं, त्या रस्सा याच्यामध्ये टाकायचं खेकडीमध्ये. तर खेकडी आईचं इकडं उमदायचं काम झालं. इकडं तोपर्यंत आपण आहे ना पटक्यात मिक्सर लावून घेऊया. बघा मिक्सरला पाकड्यांचा एकदम बारीक भुगा करायचा आपल्याला, जेणेकरून तो आपण एका फडक्यामध्ये गाळून घेतील आपल्याला. तर मिक्सरला लावलेले आता आपल्या जो पाकड्या होते ते अशा बारीक झाल्या. त्याच्यामध्ये आपण अजून थोडं पाणी टाकून मस्तपैकी असं घट्ट करायचं आहे. घट्ट ते पातळ करून आपण एक रुमाल घ्यायचा, त्या रुमालावरती गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला खाली आपल्याला जी पेस्ट मिळणार म्हणजे जे पाणी भेटणार आहे ते पाणी आपल्याला वरणामध्ये टाकायचं आहे एकदम रस्स्यामध्ये. हे बघा हे असं फडक्यावर गाळून. तर इकडं चुलीची तयारी झाली होती. आली चूल पेटवली होती आणि कढई ठेवली होती. तर कढई गरम झालीच होती. त्याच्यामध्ये अगोदर तेल टाकून घेतलं. आता खेकडे कशा बनवायच्या ना चिंबोऱ्या एकदम साध्या पद्धतीने तर तुम्हाला दाखवू द्या. बघा मस्तपैकी तेल टाकून घेतलंय आणि इकडे आपल्या इतके आपण खेकडी घेतल्यात आणि तो खेकडींचा पाणी आहे बाजूला. तर त्याच्यामध्ये पहिला कढीपत्ता टाकून घेतला आईने. तर एकदम दरवर्षी आपल्या कणी असते हे असते बघा, आपली साधी मिरची घेतली, त्याचबरोबर आपला जो कणी मसाला आहे, जो कांदा मसाले टाकून बनवलेला आहे, स्पेशल कणी मसाला बनवतो आम्ही दरवर्षी पावसाळ्यात खेकडींसाठी. त्याच्यामध्ये थोडासा कांदा लसूण मसाला आपल्याकडं आहे तो थोडासा आणि हळद, असे हे आपले मसाले तयार झालेत. आता ते मसाले डायरेक्ट आपण कढईमध्ये टाकणार आहे. बघा कढईमध्ये मसाले टाकलेत आणि एकदम कमी वेळेमध्ये आपल्याला खेकडी मस्तपैकी कशा बनवता येतील या उद्देशाने आपण काही जास्त वाटण आज केलं नाही. जेव्हा आपल्याला भरून खेकडी करायला लागतील तेव्हा आपण नक्कीच वाटण करून भरून खेकडींचा पण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आता साधा आपण खेकडा फ्राय करतोय. तर मस्तपैकी ही ग्रेव्ही तयार आहे आपली आणि याच्यामध्ये एक जीव झाल्यानंतर थोडंसं मसाल्याने तेल सोडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जो आपण खेकडा आणला आहे, स्वच्छ करून घेतला आहे, तो खेकडा याच्यामध्ये टाकायचा आहे. बघा मोठमोठे खेकडे आहेत, ते खेकडे आपण याच्यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं. असे एकदम थोडक्यात आणि कमी वेळेत आपल्याला ही खेकडांची रेसिपी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपले व्हिडिओ तुम्ही कुठून बघतात ते पण सांगायला विसरू नका. असाच सपोर्ट मित्रांनो तुमचा राहू द्या. तर अशा पद्धतीने तडका देऊन खेकडीला नाद झाला आहे. तर अजून याच्यामध्ये आपल्याला टाकायचं राहिले ते म्हणजे आपण जे खेकडींचे जे पाकड्या होत्या त्या पाकड्यांचं जे पाणी होतं ते टाकायचं बाकी होतं आणि त्याने कालवणाला एक नंबर घट्टपणा येणार आहे आणि चव वेगळी येणार आहे. तर ते टाकून झालं आणि फायनली आपलं जे राहिलं आहे ते चवीनुसार ते थोडंसं मीठ अशा पद्धतीने थोड्या वेळासाठी चुलीवरती ठेवून देऊयात आपण आणि मस्तपैकी जाळ करूयात खाली त्याच्या खाली, म्हणजे मस्तपैकी पटक्यात आपल्या वरणाला उकळी आलेली आणि आपलं जे खेकडींचा रस्सा आहे तो रस्सा मस्तपैकी तयार झाला आहे. तर चला असा हा खेकडींचा रस्सा तुम्हाला कसा वाटतोय नक्की कॉमेंट करून सांगा. चला तर मित्रांनो या जेवायला आता जेवायला बसूयात आपण. रस्स्यासोबत आपल्याला मस्तपैकी बाजरीची भाकर आहे आणि मोठमोठे फांगडे आहेत. तर चला टेस्ट करून बघूयात आपण. एकच नंबर वास आलाय. तर फायनली मित्रांनो एक नंबर असं कालवण झालं आहे. रस्सा एकदम भारी आहे आणि शिंगडं दाखवतो तुम्हाला. शिंगडं कसं फोडायचं असतं दातामध्ये. बघा शिंगडा काटक्यात वाजला पाहिजे आणि अशा पद्धतीने शिंगडे खायचे असतात. तर कोणी कोणी अशा पद्धतीने दाताने शिंगडे फोडतंय नक्की कॉमेंट करून सांगा. आणि मित्रांनो आपले व्हिडिओ कसे वाटतात नक्की कॉमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही पण पहिल्या पावसाच्या खेकडी चिंबोरा खेकडी खाल्ल्या का नाही ते पण कॉमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि असंच सपोर्ट करता. चला मित्रांनो भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि पावसाळ्यातल्या खेकडींचा आनंद घ्या. तर मित्रांनो बाय बाय.